नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय एक प्रबोधनपर कविता. लेखन आणि अभिवाचन स्वतः विष्णू शिंदे. मोबाईल नंबर 9623102113. चला तर मित्रांनो, ऐकूया मग कविता. कवितेचं नाव आहे क्रांती. विचारांच्या मशाली पुन्हा पुन्हा पेटल्या पाहिजेत. विचारांच्या मशाली पुन्हा पुन्हा पेटल्या पाहिजेत. क्रांती एकदा झाली पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. खराखुरा बोर्ड तेवढा दवाखान्याच्या बाहेर असतो. खराखुरा बोर्ड तेवढा दवाखान्याच्या बाहेर असतो. आतमध्ये चाललेला भ्रूण हत्येचा कारभार सगळाच का मग खोटा असतो. गांभीर्यानं मनाला जाब एकदा विचारला पाहिजे. गांभीर्यानं मनाला जाब एकदा विचारला पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. भडका उडून स्टोचा, भडका उडून स्टोचा अनेक जणी जळून गेल्या. हुंड्यासाठी छळणाऱ्या सासवा कशा जिवंत राहिल्या. भडका उडून स्टोचा अनेक जणी जळून गेल्या. हुंड्यासाठी छळणाऱ्या सासवा कशा जिवंत राहिल्या. कायद्याचा आधार घेऊन धडा त्यांना शिकवला पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन धडा त्यांना शिकवला पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. वासनेपोटी अनेक कळ्या, वासनेपोटी अनेक कळ्या फुलण्याआधी गळून गेल्या. असल्या ह्या वाईट विकृती समाजामध्ये कुठनं आल्या. वासनेपोटी अनेक कळ्या फुलण्याआधी गळून गेल्या. असल्या ह्या वाईट विकृती समाजामध्ये कुठनं आल्या. असल्या वाईट किडीला, असल्या वाईट किडीला दिवसा ढवळ्या ठेचलं पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. 21व्या शतकात सुद्धा स्त्री अजून गोशात आहे. 21व्या शतकात सुद्धा स्त्री अजून गोशात आहे. हेच का त्यांना मिळालेलं स्वातंत्र्याचं फलित आहे. 21व्या शतकात सुद्धा स्त्री अजून गोशात आहे. हेच का त्यांना मिळालेलं स्वातंत्र्याचं फलित आहे. असल्या वाईट रूढीला, असल्या वाईट रूढीला मातीमध्ये गाडलं पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. क्रांती एकदा झाली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.